आणि ते दाखवून दिलं की ते 8-10,000 वर्ष नाही फक्त, तर किती 37,000 वर्ष, हे 36,000 वर्ष जुना लिटरेचर, त्याचा उल्लेख त्यांनी दाखवून दिलेला आहे. म्हणजे त्याच्या आधी वेद वगैरे होते, त्यांनी त्याला जवळपास 2 लाख वर्ष जुनं हे सर्व काही आहे. फक्त आपल्याला आता आपण फक्त असं बोलू तर कोणी विश्वास नाही ठेवणार, पण त्याचं स्पष्टीकरण आपण जर का देऊ शकलो, ठीक आहे आता लगेच आपण नाही देऊ शकणार, मीही नाही देऊ शकणार, 1-2दा अजून तुझ्याकडनं ऐकावं लागेल, समजून घ्यावं लागेल, कारण की तो किती फरक पडला, त्या फरक पडल्यामुळे किती 46,000 वर्ष, ते काहीतरी या असल्या गोष्टी आपल्याला लगेच झेपणार नाही आहेत. पण हळूहळू आपण निश्चितपणे ते समजून घेऊ आणि एक थोडीशी ॲक्टिव्हिटी करायला आपण चान्स देऊ, ते कॅल्क्युलेशन त्यांना करायला लावू, मग ते जास्त चांगल्या तऱ्हेने येईल. तर ॲक्टिंग प्रेसिडेंट प्लीज, आय विल हँड ओव्हर टू माइक टू यू. तर दिलं आर्यभट्टीय आणि सूर्य सिद्धांताच्या ह्याच्यावरती, तर ते फारच उत्कृष्ट होतं. त्यातनं जे काही त्यांनी बेस वगैरे त्यांनी जो दिला, तर त्याला गणिती हे काय म्हणतात त्याला, गणिती आपण बॅक त्याला जो दिला त्याच्यावरून फार सुंदर आम्हाला ते समजलेलं आहे. आणि असंच हे आता हे माझं पहिलंच हे होतं, पण यांच्या पुढचे पण मला लेक्चर्स त्यांचे ऐकायला आवडतील, त्यातलं शिकायलाही भरपूर मिळतं. जे काही बघितलं नव्हतं की ऐकलं नव्हतं ते ह्याच्यातनं भरपूर शिकायला मिळालं. असंच हे त्यांनी करत जाऊन त्यांच्या पुढच्या ह्या उपक्रमाला माझ्या फार फार शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. आज ही संधी रोटरी क्लबच्यामुळे मला मिळाली, मागच्या वेळेला नव्हतं, कारण मला थोडंसं दिसायचा प्रॉब्लेम आहे, रात्रीच्या वेळेला मला थोडं कमी दिसतं, त्यामुळे मी जरा टाळलं होतं. पण या वेळेला म्हटलं नाही, आपण जाऊन यायचंच आहे, कारण काय नक्की याच्यामध्ये होतं आहे, म्हणजे एक स्टडी म्हणून पण होतं. मुलांना ज्या वेळेला आपण काही शिकवायला जातो त्यावेळेला त्याचा रेफरन्स आपल्याला देता येतो, याच्यासाठी म्हणून आज मी इथे आले. तर आल्यामुळे मला खूप फायदा झाला आहे, कारण मी सुद्धा थोडासा हा शास्त्रीय ह्याचा ज्योतिषाचा याचा अभ्यास आहे थोडासा, तर तो माझी उजळणी झाली. आणि आणखीन त्याच्यामध्ये गुणता काय आहे, आता जसं स्वस्तिक तुम्ही सांगितलं, सप्तऋषी आपल्याला तर माहितीच आहेत, पण त्यांची रचना म्हणजे त्यांची हालचाल आणि त्या सगळ्या हे करत करत गेल्यानंतर काय त्याचं तयार झालं. आणि आपल्याकडे आपण प्रत्येक शुभ याला ते वापरतो, म्हणजे गणपतीचं म्हणून आपण वापरतो असं पहिलं होतं, पण आता हा कन्सेप्ट कळला की नक्की काय आहे. आणि मग ते 4 बिंदू जे काही मधले दिले जातात तर ते कशासाठी, आणि हा जो पूर्ण एक सर्कल होऊन गेल्यानंतर ते पुन्हा एकत्र येऊन पुन्हा ते हे झाले, स्प्रेड आउट झाले, आपल्या आपल्या जागा पुन्हा सांभाळतात, हे लक्षात आलं. त्याचबरोबर याच्यामध्ये आता जे खरंच म्हणजे एक दैवी आपण नशीबवान आहोत की जे आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी हे सगळं संशोधन केलेलं आहे, ज्याचा रेफरन्स आपल्याला अजूनही माहिती नाही, पण ते काहीतरी रचना आहेत की पुढच्या सगळ्या पिढींना याचं नॉलेज कसं देता येईल, त्याचं हे जतन केलं पाहिजे किंवा ते ठेवलं गेलं पाहिजे. आणि ज्या लोकांनी हे पुढं आणत गेले तर त्यांचे खूप खूप आभार आहेत, कारण त्या माध्यमातून आज आपली पिढी तयार होतीये इतकी हुशार. म्हणजे भारत देश हा सगळ्यात श्रीमंत, जो बौद्धिक असू दे, आर्थिक असू दे, कलांमध्ये असू दे किंवा इतर सगळ्या क्षेत्रामध्ये 1 नंबरचा भारत देश, परंतु इंग्रजांनी तो सगळा लुटून सगळे एक्सपर्ट्स तिकडे घेऊन गेले आणि काही नष्ट करण्यात आलं की नाही. आपल्याला जे तुम्ही सांगितलं ते अगदी पटलंय की खरोखर म्हणजे आपण जे आपली संपत्ती आहे सगळ्याच बाबतीमधल्या, म्हणजे आध्यात्मिकचं असू देत किंवा आर्थिक असू देत, सगळ्याच गोष्टीमधली, तर ती आपण एक भारतीय आहोत याचा गर्व होतोय की येस वी आर इंडियन्स अँड वी आर प्राऊड ऑफ इट. आता या मुलांना तुम्ही जसं म्हणाला थोडंसं जड गेलेलं आहे काहीतरी, पण आता आम्ही ज्या वेळेला त्यांना काहीतरी शिकवायला जाऊ त्यावेळेला निश्चित त्याची फोड थोडीशी करून देऊ. त्याच्यामध्ये नक्की त्यांनी काय ऐकलं, त्यांना काय झालंय, त्याच्यामध्ये आता सरांनी जे काही सांगितलं तर त्याच्यामधलं थोडंसं विस्तारित रूप थोडंसं करून आम्ही प्रयत्न करणार आहोत निश्चित. आणि हे जे काही तुम्ही चालवलेला जो प्रोग्राम आहे की मुलांच्यासाठी एक अभ्यास होऊ सगळं जे काही तुम्ही राबवत आहे, तर याच्यामध्ये तुमचं व्हेरी व्हेरी थँक्स तुमच्यासाठी की आमच्यापर्यंत आमची एक म्हणजे शाळा अशी आहे की ती
सगळ्या स्तरातले म्हणजे जास्त करून आम्ही BPLची मुलं असू देत किंवा मिडल क्लासची मुलं असू देत यांना नॉलेज देतोय. यांना एक्सपोजर हवं आहे, वेगळं काहीतरी हवं आहे. नुसतंच 4 भिंतीच्या आतलं शिक्षण नको आहे, तर वेगळं त्याच्यातलं नॉलेज हवं आहे. आणि या माध्यमातून आम्हाला हे मिळत चाललेलं आहे. आमच्या शिक्षकांना सुद्धा जे आपलं एक चौकटीच्या बाहेर जात नाहीत तर ते चौकटीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आज मला तो दिसून आलाय. आणि निश्चितच ह्याच्यात त्यांच्या बुद्धीमध्ये त्यांच्या ज्ञानामध्ये ते वाढ होत जाणार आहे. आणि याचा उपयोग हे आणलंय आता सगळ्या टीचर्सला कशासाठी, तर या कारणासाठी आणलेलं आहे की तुम्ही तुमचं जे हे ज्ञान आहे ते आणखीन विस्तृत करावं. आपल्याकडे गुगल पण आलेलं आहे, त्याच्या माध्यमातून आता सरांनी जे काही सांगितले पॉईंट्स जे काही असतील किंवा काही टॉपिक्स आहेत ते थोडे गुगलवरती पण तुम्ही स्टडी करा, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला हे होईल. आणि नेक्स्ट टाइम तुम्ही थोडंसं टायमिंग आम्हाला थोडंसं लवकर करून दिलं तर जास्त बरं होईल. कारण आमच्या दुसऱ्या अजून 3 शाळा आहेत, त्या 3 शाळांचे सुद्धा आम्ही स्टुडंट्स पण आणू, आमच्या टीचर्सला पण आणू. कारण हे खूप उशिरा होतं, खूप उशीर होतो आणि त्या उशीर झाल्यामुळे मग घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे त्यांना येणे. तुम्ही जर समज आम्हाला 2 ते 5 किंवा 6 वाजेपर्यंत आम्हाला ते दिलं तर वेल अँड गुड होणार आहे. फर्स्ट टाईम हा प्रोग्राम अटेंड करते आहे, बट मला पण स्वतःला आपल्या कंट्री बाबतीत जे काही म्हणजे जे हिस्ट्रीमध्ये आपण म्हणतो की हिस्ट्री आणि इतिहास वेगळा आहे, तर मला एक्सपिरियन्स नव्हता या सगळ्या गोष्टींचा. पण मला पहिल्यांदा खूप जास्त अजून प्राऊड फील होतं आहे की आपण खरंच हे सगळं पुढं नेलं पाहिजे. आपल्याला इंडिपेंडंट होऊन खूप वर्ष झालेली आहेत, तर अजूनसुद्धा आपण ब्रिटिश लोकांचंच त्याच ह्याच्यावरती पावलांवरती चालतं. तर मला असं वाटतं की आता जर हे सगळं नवीन अजून आपलं आलं ना की आपलाच इतिहास आपणच परत पुढे नेतो आहे, तर नेक्स्ट लेवलवरती जाऊ आपण आणि खरंच आपण वेगळ्याच ह्याच्यावरती असू. मला खूप 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 छान वाटलं आणि मला खरंच आवडलं की त्यांचं आणि असं काहीतरी स्पार्क आहे त्यांच्यात, जो असं वाटलं की भारी आहे, अजून ऐकलं पाहिजे त्यांच्याकडून आणि अजून ज्ञान घेतलं पाहिजे असं. थँक्यू. सांगायचं आहे की आत्ता जे सरांनी नॉलेज दिलं आहे किंवा माहिती दिली आहे ती पूर्ण इतिहासातली किंवा वैदिक शास्त्रामधली जी आहे, तर ती आत्ता आपण जे मुलांना विषय शिकवतो त्यात ऑल सब्जेक्ट मॅथ, सायन्स, हिस्ट्री, मराठी, भलेही आपण आज संस्कृत शिकवत नाही आहे पण मराठीमार्फत संस्कृत आणि संस्कृतमार्फत आपण इंग्लिश पण म्हणजे इंग्रजी पण शिकतो, तर हे मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. आणि हे टीचरांनासुद्धा आणि स्टुडंट्सला सुद्धा ही माहिती सगळी मिळाली पाहिजे आणि पुढची पिढी त्याच्यावर अवलंबून राहील की आपण हे किती शिकवतो आणि ती किती घडणार आहे. माझं नाव रोहित मिसळ आहे, मी 9th स्टँडर्डमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव प्रिन्सेस इंटरनॅशनल स्कूल आहे. मी फर्स्ट टाईमच इथं आलो, म्हणजे मला वाटलं काय तर वेगळं असेल, पण इथं माहिती खूप सारे माहिती भेटतात, जसे जिओग्राफिकल ॲस्ट्रॉनॉमीचे असेल, तर बरं वाटलं. थँक्यू. माझे नाव उत्कर्ष नितीन रसाळ, मी आता 9वी शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव प्रिन्सेस इंटरनॅशनल स्कूल. तर आज आम्ही पहिल्यांदा इथं उपस्थित झालो, तर मला ना असं म्हणजे खूप इंटरेस्टिंग वाटलं, कारण खगोलशास्त्र, भूगोल, मॅथमॅटिक्स, परत कम्प्युटर अशी वेगवेगळ्या विषयाची माहिती मिळाली. तर आणि परत निखिल सरांनी आम्हाला ग्रहाविषयी पण माहिती सांगितली जरा, तर त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. थँक्यू निखिल सर, इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही आम्हाला इतिहासाचं, खगोलशास्त्राचं मार्गदर्शन केलं आहे. म्हणजे एक पर्वणीच मिळाली की काय असं वाटायला लागले जणू. इतके सुंदर कॅल्क्युलेशन्स, म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जो इतिहास वाचलो आहे तो इतिहास नाहीच आहे असं वाटायला लागले. जे सरांची सांगण्याची पद्धत आहे म्हणजे इतकं आम्ही म्हणलं ऐकत होतो की ऐकतच बसावंसं वाटत होतं. खूप सुंदर सरांचं प्रोनाऊन्सिएशन आहे, इतिहासाची अतिशय छान माहिती. आम्ही नशिबान समजतो स्वतःला की आज सरांच्या रूपाने इतक्या ऋषींची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. थँक्यू टू रोटरी क्लब, इतकं सुंदर सेशन अरेंज केलं. थँक्यू टू निखिल सर, थँक्यू सो मच. सो नमस्कार, माझं नाव राजकुमार बजाज आहे, सेक्रेटरी लोकमान्य क्लब रोटरी. आणि आज खूपच छान सेशन झालं आहे आणि खूप अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत की ज्या भारतीय संस्कृतीमध्ये ऑलरेडी जे आपले ऋषीमुनी आहेत किंवा जे आपले हिस्ट्री आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ऑलरेडी मेन्शन्ड आहेत. तर निखिलजी भालेराव जे आहेत त्यांनी खूप छान पद्धतीने ते डिकोड केलं आणि खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की आम्हाला प्राऊड वाटतं आहे की आम्ही भारतीय आहोत
आणि हे सगळं आपले जे ऋषीमुनी होते ज्यांनी एवढा अभ्यास करून या सगळ्या गोष्टी सूत्रांच्या माध्यमातून आपल्याला दिलेल्या आहेत आणि नक्की मी रेकमेंड करेल तुमच्या सगळ्यांना की याचा अभ्यास केला पाहिजे आणि जर आपल्याकडे निखिलजी भालेरावसारखे जर स्पीकर असतील वक्ता असतील ज्यांनी हा अभ्यास केलेला आहे ते जर आपल्याला हे समजून सांगण्यासाठी रेडी आहेत तर नक्की आपण ते समजून घेऊ शकतो आणि आपण एक प्राऊड फील करू शकतो की ॲज अ इंडियन आपल्याकडे एवढी चांगली एक लेगसी आहे ही फक्त अंडरस्टँड करायची गरज आहे. सो वन्स अगेन व्हेरी थँकफुल टू निखिलजी and definitely I will recommend everyone to take more information and take his guidance on this. Thank you.